आमचा संपर्क तर आज सकाळी झालेला आहे. आज सकाळी त्यांच्याबरोबर बोलताना तर जाणवत होतं की ते लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. माझ्या सख्या 3 बहिणी, आमची भावजं आहे आणि आमच्या गायकवाड फॅमिलीतले टोटल 13 जण आहेत आणि पिंपरी चिंचवडमधील 40 जण आहेत. तर यांना आपल्या सरकारनी, राज्य सरकारनी, केंद्र सरकारनी सुखरूप आपल्या मायदेशी परतावं हीच माझी केंद्र सरकारला, राज्य सरकारांना विनंती राहील. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक खूप आहेत. त्यांचा हेल्थ इश्यू असेल, कोणाला BP, कुणाला डायबिटीज, अशा मनस्थितीतून घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहेत की दुबई सरकारने त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं थोडंसं टेन्शन कमी आहे, पण ऑब्व्हियसली त्यांना टेन्शनमध्ये खूप आहेत. आपल्या मायदेशी त्यांना लवकरात लवकर घेऊन यावं अशी मी राज्य सरकारला, केंद्र सरकारला विनंती करतो. हो, व्हिडिओ कॉल वगैरे झालेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा झालेला आहे. त्यामध्ये माझी आई गेलेली आहे, माझ्या आत्या आहेत आणि ते थोडेफार टेन्शनमध्येच दिसतात आहे. आमचा कॉन्टॅक्ट तर होतो आहे त्यांच्याशी, पण ते आता काळजीत आहेत. तर त्यांना लवकरात लवकर भारत सरकारने आणि मोहोळ साहेबांनी प्रयत्न करून आपल्या मायदेशी पुण्यात परत आणावं एवढीच विनंती आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न असतो. हो, त्यातमध्ये खूप ज्येष्ठ नागरिक आहेत. माझी आई आहे स्वतः, त्यांचे सुद्धा हेल्थ इश्यूज आहेत. तर आम्हाला पण त्यांची फार काळजी वाटते. त्यांनी लवकर यावं एवढीच इच्छा आहे आमची. ते साधारण 24 तारखेला गेलेले आणि आज 2 तारखेला ते परत येणार होते. किती जणांचा ग्रुप होता काय? 40 जण आहेत टोटल. त्यात आपले फॅमिली मेंबर्स 13 आहेत. तर सगळ्यांना अशा टेन्शनच्या वातावरणामध्ये लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न सरकारने करावा हीच अपेक्षा आहे आणि विनंती आहे. ते ज्या ठिकाणी ते सुखरूप आहेत, हो, ते ज्या ठिकाणी आहेत तिथे ते सुखरूप आहेत. तिथल्या सरकारने त्यांना सगळ्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचं काय बोलणं झालं होतं का आज? हो, आज सकाळीच त्यांचा कॉल आला होता, पण त्या थोड्या भावनिक झाल्या होत्या आणि त्यांची अशी इच्छा आहे की सरकारने लवकरात लवकर काही प्रयत्न करून त्यांनी आपल्या देशामध्ये आणि आपल्या पुण्यामध्ये लवकरात लवकर येण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे.